पिवळ्या व केशरी रेशनधारकांसाठी चिंता करायला लावणारी बातमी आता समोर आली आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये वेगवेगळे 10 निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आले आहेत। यामध्ये सरकारच्या माध्यमातून अनेकांची पिवळे व केशरी रेशन कार्ड जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे। पुढच्या महिन्यापासून प्रत्येक रेशनधारकांची चौकशी केल्याशिवाय त्यांना गहू आणि तांदळाचा लाभ अजिबात देणार नसल्याची बातमी आता समोर आली आहे। त्याचं कारण म्हणजे मागील एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यामध्ये जवळपास 28 लाख लाभार्थ्यांनी सरकारच्या नियमामध्ये बसत नसताना सुद्धा गहू आणि तांदळाचा लाभ घेतला असल्याची माहिती सरकारकडे आता नोंद झाली आहे। त्यामुळे जे लाभार्थी गोरगरीब होते त्यांना गहू आणि तांदळाचा लाभ अनेकांना वेळेवर दिला गेला नाही। 25 लाख लाभार्थी जे आहेत तर ते बोगस लाभार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडल्याने जुलै महिन्याचा जो काय तुम्हाला गहू आणि तांदळाचा लाभ मिळणार आहे तर त्या 8 जिल्ह्यामध्ये मिळणार नसल्याची धक्कादायक माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। त्यामुळे प्रत्येक रेशनधारकांना तातडीने ही 4 कामे पुढील 15 दिवसांच्या आतमध्ये करायला सांगितले आहेत। जे रेशनधारक ही 4 कामे करणार नाहीत त्यांना जुलै महिन्याचा गहू आणि तांदळाचा एक दानाही देणार नसल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळ्या कलरचं रेशन कार्ड असेल किंवा केशरी कलरचं रेशन कार्ड असेल तर कोणकोणती 4 कामे तुम्हाला पुढच्या 15 दिवसांच्या आतमध्ये करायचे आहेत हे या ठिकाणी आपण सविस्तरपणे बघणार आहोत। 8 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला गहू आणि तांदळाचा एक दाना सुद्धा मिळणार नाही। मग आता तुम्हाला कोणती 4 कामे करायची आहेत ही सर्व माहिती या ठिकाणी आता आपण समजून घेणार आहोत। लक्षात ठेवा, या बातमीला दुर्लक्ष अजिबात करू नका, कारण जवळपास 25 लाख रेशनधारकांचं मोफत मिळणारं गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्यापासून आता बंद करण्यात येणार आहे। या 5 प्रकारच्या नागरिकांना इथून पुढे गहू आणि तांदळाचा लाभ अजिबात या ठिकाणी आता दिला जाणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलंय। आतापर्यंत तुम्ही मोफतपणे अन्नधान्याचा लाभ घेतलाय, म्हणजे गहू आणि तांदळाचा मोफतपणे तुम्ही आतापर्यंत लाभ घेतलाय, खाल्लेला आहे, परंतु या 5 प्रकारच्या नागरिकांना येणाऱ्या जुलै महिन्यापासून गहू आणि तांदूळ सरकारने न देण्याचा निर्णय घेतला आहे। जर तुम्ही रेशन कार्ड घेऊन गहू आणि तांदूळ आणायला पुढच्या महिन्यामध्ये रेशन धान्य दुकानामध्ये गेला तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये अजिबात गहू आणि तांदूळ दिले जाणार नाही। यासाठी सरकारच्या माध्यमातून पुढच्या 15 दिवसांच्या आतमध्ये ही महत्त्वाची 4 कामे तुम्हाला करायला सांगितलीत। जर करता ही कामे चुकून जर तुमची विसरली किंवा तुम्ही चुकवली तर तुम्हाला अजिबात गहू आणि तांदळाचा एक दानाही इथून पुढे दिला जाणार नाही। या 8 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची तसेच या ठिकाणी अनेक नागरिकांची कसून चौकशी या ठिकाणी आता रेशन कार्डाची होणार आहे। त्यामुळे कोणकोणते नियम यामध्ये लावण्यात आलेत आणि तुम्हाला नेमकं पुढच्या 15 दिवसांच्या आतमध्ये काय काय कामे करायची आहेत याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत। त्यामुळे घरामध्ये जर गहू आणि तांदूळ मोफतपणे पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती आजपर्यंत घेता आला असाल तर आता पुढच्या 15 दिवसांच्या आतमध्ये महत्त्वाची काम तुम्हाला करून घ्यायचे आहेत। आत्ताच्या आत्ता ही कामे करून घ्या। सरकारने सांगितले की या मोफत मिळणाऱ्या गहू तांदळामध्ये मोठी फसवणूक होत असल्याचं सरकारला लक्षात आलंय। अनेक काळा बाजार या ठिकाणी लोक करू लागलेत आणि या ठिकाणी यामुळेच लोकांना वेळेवर धान्य मिळत नाही। गोरगरिबांना अनेकांनी या ठिकाणी आता धान्य मिळत नसल्याचं सुद्धा सरकारला दिसून आलंय। त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत आता तपासणी करण्यात येणार आहे आणि या 5 प्रकारच्या नागरिकांना अजिबात गहू आणि तांदूळ या ठिकाणी आता मिळणार नाही। ही बातमी जेव्हा वाऱ्यासारखी मार्केटमध्ये पसरली त्यामुळे देशातील 80 कोटी गरीब जनतेला हा सर्वात मोठा झटका या ठिकाणी आता लागणार आहे। जर तुमच्याकडे पण कोणतंही रेशन कार्ड असेल, मग ते पिवळा असेल किंवा केशरी कलरचं रेशन कार्ड असेल किंवा पांढऱ्या कलरचं रेशन कार्ड असेल, APL, BPL किंवा अंत्योदय कोणत्याही प्रकारचं रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी चेतावणी या ठिकाणी देण्यात आल्या। जुलै 2026 पासून रेशन कार्डच्या बाबतीत आता महत्त्वाचे या ठिकाणी 4 ते 5 नवीन कडक नियम लागू होत आहेत। त्यामुळे वेळीच तुम्ही या ठिकाणी काही गोष्टी लवकरात लवकर केल्या गेल्या तर बरं, नाही तर रेशन कार्ड धारकांच्या अडचणीमध्ये मोठी या ठिकाणी आता वाढ होऊ शकते। यामध्ये गुड न्यूज देखील आता पिवळ्या व केशरी रेशन धारकांना देण्यात आल्या, ती म्हणजे तुम्हाला यामध्ये फायदा होणार आहे। तुम्हाला माहित असेल मागच्या वर्षी पावसाळा होता, त्यामुळे एकत्र 3 महिन्यांचे तुम्हाला आता गहू आणि तांदूळ एकत्र 3 महिन्यांचे दिले होते पावसाळा असल्याने। यावर्षी सुद्धा आता तुम्हाला गहू आणि तांदूळ 3 महिन्यांचं एकत्र आता वाटलं जाणार आहे।
परंतु रेशनधारकांना आता सर्वांनाच हा लाभ मिळणार नाही। अनेकांचे रेशन कार्ड जप्त करण्याची सरकार तयारी करत आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। त्यातच एक आनंदाची बातमी या ठिकाणी रेशनधारकांची समोर आल्या आणि त्यांचा मोठा फायदा देखील होणार आहे। येणाऱ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुलै महिन्यापासून गहू आणि तांदळासोबत तुम्हाला 3 नवीन वस्तू तुम्हाला एक्स्ट्रा दिल्या जाणार आहेत। तुम्हाला गहू आणि तांदूळ तर दिले जाणारच आहेत, त्याचबरोबर तुम्हाला 3 महत्त्वाच्या वस्तू या ठिकाणी दिल्या जाणार आहेत, ज्या तुमच्या घरामध्ये खाण्यास तुम्हाला उपयोगी पडणार आहेत। त्यामुळे काही आनंदाच्या बातम्या देखील आहेत, परंतु पुढच्या 15 दिवसांच्या आतमध्ये काही कामे तुम्ही करून घेतली पाहिजेत, याचा फायदा तुम्हाला मग होणार आहे। रेशन कार्ड आणि आता अन्न संदर्भात म्हणजे अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत एक सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आलेली आहे। काही नियम बदललेत, जे आता जुलै महिन्यापासून कडक केले जाणार आहेत, ज्याचा मोठा फटका देशभरातील 80 कोटी जनतेला आता फटका बसणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण मोदी सरकारने रेशन कार्डच्या संदर्भातील जुलैपासून नेमकं कोणकोणते मोठे बदल या ठिकाणी आता करण्यात आले आहेत, काय तुम्हाला नेमकं यामध्ये करावं लागेल जेणेकरून तुम्हाला कुठलाही फटका बसणार नाही, तुमचं रेशन बंद होणार नाही, कुठलीही कारवाई होणार नाही। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक बघत राहायचा आहे। सरकारमार्फत दर महिन्याला प्रति कुटुंबाला प्रति माणसाप्रमाणे 5 किलो आता मोफत धान्य तुम्हाला सध्याला तरी मिळतंय, पण जुलै 2026 पासून या ठिकाणी नियम सर्व बदललेत। इथून पुढे रेशन कार्ड देखील तुम्हाला आता कोणतंही नवीन काढायचं म्हणलं तर आता मिळू शकणार नाही आहे। गरीब कुटुंबातील लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा 2023च्या नियमांतर्गत मोफत धान्य प्रत्येक त्या ठिकाणी गोरगरिबांना दिलं जातं। तुम्हाला माहित आहे, कोरोना काळात आता या ठिकाणी तुमच्याकडून पैसे घेण्याचं बंद केलं होतं, रेशनधारकांना मोफत देण्यात या ठिकाणी येत होतं, परंतु या ठिकाणी लोकांची नाराजी बघून आता पुढील 5 वर्षांपर्यंत गहू आणि तांदूळ लोकांना या ठिकाणी आता देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार आता देखील भरपूर कुटुंबांना गहू आणि तांदळाचा लाभ मोफतपणे या ठिकाणी आता 1 रुपया सुद्धा न घेता दिला या ठिकाणी गेलाय। परंतु यामध्ये हा फायदा बघून आता काळा बाजार होऊ लागलाय, मोठी फसवणूक होऊ लागल्या आणि यामध्ये सांगण्यात आलंय पहिली आनंदाची बातमी काय ती म्हणजे तुम्हाला गहू आणि तांदूळ आता 3 महिन्यांचं एकत्र तुम्हाला या ठिकाणी मागच्या वर्षी पावसाळा असल्याने दिलं होतं, तशा प्रकारे या वर्षी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। त्यासोबतच तुम्हाला 3 वस्तू गहू तांदळासोबत आता जुलै महिन्यामध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहेत। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या 15 दिवसांच्या आतमध्ये जे नागरिक हे कामं करतील त्यांनाच लाभ आहे आणि कामं जर करणार नाही त्यांना अपात्र या ठिकाणी करण्यात येणार रेशन कार्ड त्यांची जप्त करून घेतली जाणार आहेत। म्हणजे आता असे रेशनधारक व्यक्ती या ठिकाणी सापडले जे काही या ठिकाणी आता व्यक्ती आहेत त्यांनी चुकीच्या मार्गाने आतापर्यंत लाभ घेतलाय, परंतु आता ऑनलाईन झाले, आता ही फसवणूक त्यांना करता येणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 2025 मध्ये जी काय तुमचं या ठिकाणी इन्कम आहे, उत्पन्नाची जी काय आता त्या ठिकाणी मर्यादा आहे ती सर्व या ठिकाणी कागदपत्राद्वारे चेक केली जाणार आहेत। म्हणजे ज्यांची उत्पन्नाची मर्यादा मागच्या 2025 या वर्षामध्ये वाढल्या, खूप जास्त झाल्या, परिस्थिती गरीब असताना देखील आता मागच्या 2025 ते आणि या ठिकाणी आता या 6 महिन्याचे म्हणजे 1.5 वर्ष झालं, भरपूर लोकांनी बऱ्याच वेळा या ठिकाणी आता रेशन कार्डावरची त्यांची उत्पन्नाची मर्यादा वाढल्यावर सुद्धा गहू आणि तांदळाचा लाभ या ठिकाणी घेतला आहे। परंतु सरकार काय म्हणतंय, जर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारलेली असेल, जर तुमची आर्थिक परिस्थिती सरकारच्या निकषांच्या म्हणजे नियमांच्या आतमध्ये असेल किंवा त्याच्या वर जात असेल तर तुम्ही मोठ्या अडचणी या ठिकाणी येऊ शकता। तुम्ही आतापर्यंत घेतलेले रेशन धान्य या ठिकाणी सर्व काही या ठिकाणी 35 ते 40 रुपये किलो दराने सरकारच्या नियमाप्रमाणे सर्वांची वसुली केली जाऊ शकते। जर करता या ठिकाणी तुम्ही वसुलीला गेला नाही, जर करता तुम्ही या ठिकाणी नियमात बसून त्या ठिकाणी न बसता सुद्धा आतापर्यंत धान्य घेतलं असेल तर तुमचे या ठिकाणी पैसे तुम्हाला आतापर्यंत खाल्लेलं सर्व भरावं लागू शकतं। जर हे केलं नाही तर 5 वर्षांची जेल सुद्धा या ठिकाणी आता नियमांतर्गत होऊ शकते। त्यामुळे रेशनधारकांचा हा नियम या ठिकाणी लागू केला गेला आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये असं काय या ठिकाणी सांगण्यात आले ते म्हणजे जो रेशनधारक आहे ज्याने स्वतःच्या उत्पन्नातून 100 वर्ग मीटरचा मोकळा फ्लॅट किंवा प्लॉट किंवा जर घर खरेदी केलं असेल तर तो रेशन कार्ड या ठिकाणी त्यांनी पिवळं किंवा केशरी अजिबात घेऊ नये। त्यांनी या ठिकाणी पिवळं व केशरी रेशन कार्ड तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करावे आणि पांढरं रेशन कार्ड त्यांना घेण्यास सांगितलंय बघा। आणि जर तुम्ही ऐकलं नाही आणि जर हे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आता सापडलं तर त्यांच्यावर कारवाई आता होऊन 5 वर्षाची जेल होऊ शकते आणि त्यांना या ठिकाणी आतापर्यंत जे गहू आणि तांदूळ घेतलंय तर ते या ठिकाणी आता सर्व काही आता 30 ते 40 रुपये किलो दराने वसूल केलं जाऊ शकतं।
आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला काय होता, जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी या ठिकाणी आता 4 चाकी गाडी असेल तर कोणी सुद्धा गहू आणि तांदळाचा लाभ घेऊ शकत नव्हता. परंतु आता नियम थोडं बदललेत. जर करता 4 चाकी गाडी आता घेतली असेल, यामध्ये ट्रॅक्टर आणि बंदुकीचं या ठिकाणी तुमच्याकडे लायसन असेल तरी देखील आता या ठिकाणी रेशन घेत असाल तर तुम्हाला अपात्र सरळ आता करण्यात येणार आहे. तुम्ही तुमचं रेशन कार्ड कोणतंही असू द्या, तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये तात्काळ या ठिकाणी सरेंडर किंवा जमा करायचं असं निवेदन या ठिकाणी देण्यात आले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गहू आणि तांदळासोबत कोणत्या या ठिकाणी 3 ते 4 नवीन वस्तू तुम्हाला देण्यात येणार आहेत आणि तुम्हाला 15 दिवसांच्या आतमध्ये कोणती कामे अर्जंटमध्ये करायला सांगितलेत हे तुम्हाला या ठिकाणी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आता लगेच सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सांगण्यात आलंय, जर तुम्ही या ठिकाणी शहरामध्ये राहत असाल तर वार्षिक उत्पन्न त्या ठिकाणी 3 लाख रुपयांच्या आतमध्ये तुमचं असायला पाहिजे आणि तुम्ही गावामध्ये राहत असाल तर वर्षाला 2 लाख रुपयांच्या आतमध्ये उत्पन्न असायला पाहिजे. जर याच्या वर जर तुमचं गेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला काय सांगितले, तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये आपलं रेशन कार्ड जमा करायचं आहे आणि पिवळं व केशरी रेशन कार्ड ऐवजी पांढरं रेशन कार्ड या ठिकाणी आता घ्यायला सांगितलंय. जर त्याला काय होतंय म्हणून तुम्ही जर ऐकलं नाही, जर तुम्ही दोषी आढळला तर तुमचं रेशन धान्य जे आता आहे तर ते तातडीने बंद होणार आहे. इथं थांबणार नाही तर आतापर्यंत ज्या काय त्या ठिकाणी सुविधा तुम्ही घेतलीत, जसं की तुम्ही गहू आणि तांदूळ आतापर्यंत घेतलाय तर ती तातडीने बंद होऊन त्यांच्यावर मोठी कारवाई होऊन आतापर्यंत घेतलेले धान्य 35 ते 40 रुपये किलोच्या दराने सर्व काही दंड वसूल होईल आणि 5 वर्षांची कारवाई सुद्धा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आलाय. अनेकांनी काय केलेलं आहे, 2025 या मागच्या वर्षी आपलं आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडले, आपलं आधार कार्ड रेशन कार्डाला जोडले, परंतु 2026 ची आता नवीन KYC अनेकांनी केली नाही आहे. बघा, जर ही प्रोसेस तुम्ही केली नाही तर अजिबात तुम्हाला गहू आणि तांदळाचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही. ती म्हणजे रेशन कार्डाचं आधार कार्डची लिंक करण्याची 2026 ची नवीन KYC या ठिकाणी आता करणं बंधनकारक केलंय. थांबा, हलक्यात घेऊ नका, कारण आता जर KYC नवीन तुम्ही केली नाही तर तुम्हाला या वर्षीचा लाभ इथून पुढे आता अजिबात तुम्हाला मिळणार नाही. मग आता तुम्ही म्हणाल की डबल KYC करायचं आहे काय? होय, आधार लिंकिंग तुम्हाला प्रोसेस जी आहे तर ती रेशन कार्डची नवीन लिंकिंग तुम्हाला करायची आहे. यामध्ये आता काय होतं, जर तुम्ही आधार कार्ड नवीन या ठिकाणी लिंकिंग केलं तर भ्रष्टाचाराला अनियमितता आळा बसतो आणि बऱ्याच वेळा जी काय लोक एकापेक्षा जास्त रेशन कार्ड काढलेले आहेत आणि एकच व्यक्ती काय करत असतो, दुसऱ्या गावाला जायला राहतो, या ठिकाणी गावाच्या ठिकाणाहून शहरी भागात जातो आणि त्या ठिकाणी ते नवीन रेशन कार्ड त्यांनी काढलेलं असतं आणि तो पुढच्या गावात पुढच्या शहरामध्ये रेशन कार्ड काढून घेतो आणि मग एकाच व्यक्तीला 2 ठिकाणी जास्त धान्य या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिलं जातं. त्यामुळे काय होतं, तोटा असा होतो की गरजू जे आता लोक असतात त्यांना धान्य या ठिकाणी कमी पडू लागतं आणि त्यामुळे 2026 ची नवीन या ठिकाणी आता KYC प्रोसेसिंग म्हणजेच आधार लिंकिंग करणं या ठिकाणी अनिवार्य केलंय. आता हे आधार लिंकिंग कसं करायचं, KYC कशी करायची हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. परंतु ही KYC केल्यावर काय फायदा होतो हे सुद्धा तुम्ही आता जाणून घ्यायचं आहे. बघा, रेशन कार्डावर मिळणारे जे काय फायदे आहेत, ज्या काय योजना आहेत, ज्याचा काय लाभ तुमच्यापर्यंत आता घेता येतोय तर त्यासाठी KYC तुम्हाला आता नवीन करावी लागणार आहे आणि KYC केल्यानंतर तुम्ही आता गरीब घरातील परिवारातील सदस्य आहे हे या ठिकाणी सरकारला समजून येईल आणि ज्या काय तुमच्या योजना आहेत त्या कधीच बंद होणार नाहीत. जसं की नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, लाडक्या बहिणीचे पैसे, जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड आणि या ठिकाणी रेशन कार्ड तुम्ही झेरॉक्स दिलेलं असतं तर ते या ठिकाणी कोणाला सुद्धा या ठिकाणी आता बंद होणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारला या ठिकाणी सर्व काही त्यांना समजतंय. आता जे काय पात्र आहेत त्यांची एक वेगळी यादी लावली जाणार आहे आणि अपात्र या ठिकाणी जे आहेत त्यांची वेगळी यादी लावली जाणार आहे. कारण सरकारने या ठिकाणी आता जे जे आता पात्र ठरतात ते KYC केलेले पात्र ठरणार आहेत आणि जे KYC करणार नाहीत त्यांना अपात्र या ठिकाणी करण्यात या ठिकाणी आता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवा, इन्कम प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पॅन कार्ड, फोटो, बँक पासबुक अशा सर्व गोष्टी तुम्ही तातडीने तयार ठेवायचे आहेत. हे KYC कुठे करायचे आहे, पहिली प्रक्रिया तुमचं CCG केंद्र आहे म्हणजे CCS या ठिकाणी आता केंद्र आहे, या ठिकाणी जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता.
तिथे जाऊन आता रेशन कार्डाचं जे काय रेशन धान्य दुकान आहे तिथून तुम्ही रेशन जे घेता त्या दुकानात जाऊन तुम्ही सोप्या पद्धतीने या ठिकाणी आता तुम्हाला ही KYC करायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 वस्तू तुम्हाला कोणकोणत्या देण्यात येण्याची गोष्ट नाही। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रवा, मैदा, खाण्याचं तेल सुद्धा आता चालू करण्याची शक्यता आहे। तसेच हरभऱ्याची डाळ आहे ही सुद्धा लवकरात लवकर आता चालू करण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। तुम्हाला आतापर्यंत जी माहिती सांगितली ही सूत्रांमार्फत दिलेली एक शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।